काय करा? ओबीसीला ओपन कॅटेगरीचा दर्जा द्या, हीच मागणी आम्ही करणार आहे. ओबीसीला नाही, ते त्यांचं ठरित आहे ना, आम्हाला ओबीसी तेच. तुमचं काय काय ठरायचं ठरा तिकडे, ओपनात या नाही तर तिकडे ग्राउंडवर या नाही तर पुढं राहा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला ओबीसीच्या बाहेर जाणार, त्या आम्ही ओबीसीत जाणार आहेत, कारण ते आमचं हक्काचं आहे आणि आम्ही घेणारच. माझा याच बरोबर लक्षात आलं म्हणून सांगतो, कुणबी प्रमाणपत्र सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्याला पाहिजेत, याच्यावर आम्ही ठाम आहेत. पहिल्यापासून मी सांगतोय, ज्याला घ्यायचं त्याने घ्यायचं, ज्याला नाही घ्यायचं त्याने घ्यायचं नाही, पण गोरगरिबांच्या पोराच्या अन्नात माती घालायचं काम करायचं नाही. इथं जोर जबरदस्ती नाही की तो घ्यावं म्हणून. धन्यवाद. पण एक प्रश्न असा आहे की विदर्भातल्या एका मोठ्या नेत्यानं त्या निर्गुणींवर, अध्यक्ष जे होते त्या निर्गुणींवर असा एक दबाव टाकला म्हणे की मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या, अशा पद्धतीचं कार्य करा, म्हणून त्यांनी रिझाईन केलं, राजीनामा दिला, अशी एक चर्चा आहे. जर एखादे म्हणले असले मराठ्याला ओबीसीत घेता, मराठ्यांच्या नोंदी आता घ्यायला पाहिजे, राजीनामे द्यायची काय गरज आहे? तिथं काय जातीवाद आणायचा? तिथं जात बघायचीच नाही. तिथं आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन तिथं बसलोय, ज्या संविधानाचे रूल आपण तिथं घेऊन बसलोय, तिथं जातीचा संबंध नाही. न्यायपालिका म्हणूनच त्यांनी समाजाला मागणी झाली तर न्यायच दिला पाहिजे, तिथं जात आडवी आता कामा नाही. असा अध्यक्ष संविधानाच्या पदावर बसलेला असला पाहिजे, तसा मंत्री सुद्धा असला पाहिजे. पण आता नवीन अध्यक्ष निवडले गेले ते मराठा आहेत. मी जात म्हणलो तुम्हाला, काल सुद्धा म्हणलो, आज सुद्धा म्हणतो, संविधानाच्या नियमात बसलेला माणूस संविधानानं गठीत केलेला आयोग, याला जात नसते. आणि तुम्ही जर जात काढत असताल त्यांची, इथून मागचे जेवढे आयोगावर अध्यक्ष झाले, आम्ही एकदाही मराठ्यांनी जात काढली नाही. आमच्याविषयी तुमची पोटजळ एवढी कशामुळे? ते जातीचा काय संबंध? तो माणूस त्या लेवलचा आहे म्हणून तिथं बसवला जातो, कोणीही असो, इथून मागची असो इथून पुढची असो, त्याची लेवल असल्याशिवाय त्याला बसवलं जात नाही. त्यांची लेवल दर्जा असायला लागतो आणि तो दर्जा त्यांच्या ते, म्हणूनच सरकारनं संविधानानं त्यांना त्याच्यावर बसवलंय आणि ते नियमाचं पालन करूनच तिथं काम करत असतो, कुणीही माणूस असो. मराठ्यांना द्यायचं म्हणलं की जात, सारथी म्हणलं की जात, आणि तू कवर वर बुडीत होती सरकारने दबावात येऊन. दुसरंही सांगतो आता याच्या बरोबर आणि थांबतो. याच्या बरोबर सरकारनं आम्हाला 9 वेळेस फसवलं आतापर्यंत या महिन्याच्या आत. त्यांनी नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बरोबर द्या, लगेच सवलती लागू केल्या. आम्ही म्हणलो कम केल्या, तो यासारखं जळत नाहीत आम्ही, येडपट कुंकड, तो यासारखं जळत नाहीत आम्ही. द्या, काय सवलत द्यायची ती, मोठं मन आहे मराठ्याचं, द्या. पण याबरोबर सरकारला आज मी जाहीर विनंती करून सांगतो, तुम्ही लागू केल्या सवलती, आमचं दुखणं काही नाही, पण सारथीचे पीएचडीचे जे विद्यार्थी सगळे थांबलेत, ज्या नियुक्त्या थांबल्यात, एसीबीसीच्या ESBCच्या थांबलेल्या, ह्या सगळ्या MPSCचे विद्यार्थी कुठं कुठं आंदोलनाला बसलेले आहेत, EWHचे विद्यार्थी, यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या, त्यांनाही सवलती द्या, आमचं काय म्हणणं नाही. पण आमचे जे 2-2 वर्षापासून पोरं डांबून ठेवलेत, यांच्या तुम्ही नियुक्त्या बाहेर तातडीनं काढा, नसता पुन्हा त्याच्या विरोधातही आम्हाला आंदोलन करावं लागणार, हे सरकारनं समजून घ्या. त्या पोराच्या पाठीशी सरकारनं उद्यापासून खंबीर उभा राहा, किंवा आजपासूनच तुम्ही ते काम सुरू करा. चंद्रकांत दादा पाटलांना विनंती आहे की त्या पोरांचे प्रश्न उपसमितीचे अध्यक्ष तुम्ही आहेत, ते बाहेर काढा सगळे मॅटर. EWचे विद्यार्थी आहेत, MPSCचे विद्यार्थी आहेत, सारथीचे विद्यार्थी आहेत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे विद्यार्थी आहेत, लटकलेत. हे कोणालाही ठेवू नका, यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या. त्यांना देताना आमचा विरोध नाही, पण हे आमचे थांबवलेले यांना द्या. आम्ही विरोध करणाऱ्यातले नाही आहेत, कारण त्याचं ऐकून इथून पुढं सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनं मराठ्यावर अन्याय करू नका. तुम्हाला ही शेवटची विनंती करतोय मी 3 दिवसापासून. नसता आम्हाला 24 डिसेंबरच्या नंतर नाविलाजानं शांततेत मोठं आंदोलन पुन्हा सुरू करावं लागणार आहे. परत म्हणू नका हे काय झालं. तुम्ही मुलांच्या भवितव्याचा विचार करताय, मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर एका युवकानं आत्महत्या केली आहे, आणखी एक बळी गेलाय. सरकार बळी घेतोयच किती आमचे, आम्ही तेच सांगतोय. तो बोलला की त्याला देता लगेच, काल बोलला आज लगेच सुरू झाल्या सवलती. आम्ही काय म्हणत नाहीत, तो बोलला की आमच्या लोक लगेच अटक जाणार त्याचे. हे अन्याय नाही का आमच्यावर? PhDचे विद्यार्थी आमचे कितीतरी आहेत, आमचे सारथीचे विद्यार्थी आहेत,
महामंडळाचे विद्यार्थी, EWS मधले विद्यार्थी आहेत, MPSC चे विद्यार्थी आहेत. जेवढे मराठ्यांचे 2 वर्षापासून लटकलेले पोर आहेत, हे आजपासून तुम्ही तातडीनं ते मार्गी काढा. नसतात तुम्ही आम्ही बोलतो ते देत नाहीत आणि ते बोलतो ते देत आहेत. ह्यो रोष समाजात चाललाय. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही हे सगळे विषय हाताळा आणि ताबडतोब बाहेर काढा. ही आत्महत्या आमच्या बांधवाची जी आता झाली संभाजीनगरला, हे तुमचे बळी आहेत सरकारचे. याच्यात मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आमचे पुरे प्रश्न मार्गी काढा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घ्या. त्याचबरोबर 24 डिसेंबरच्या आत आरक्षणच द्या. त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला, तुम्हाला त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडायला लागल. मराठ्यांचा विषय तुम्ही सोडून देणे. पहिला मराठा आता राहिला नाही. स्वतःच्या लेकरासाठी आम्ही कुठे जाऊ शकतो आणि मी माझ्या समाजाला मायबाप मानलेले, मी त्यांचं लेकरू आहे. मी जीव जरी गेला तरी 1 इंच सुद्धा आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाही. हे शब्द मी माझ्या मराठ्याला दिलेला आणि तो मी पुराच करून तुम्हाला दाखविल, हे लक्षात ठेवा. तुम्ही धन्यवाद. सातत्यानं असं एक म्हणताय की त्याचा ऐकून निर्णय घेऊ नका असं तुम्ही सरकारला म्हणताय. सरकार भुजबळांचं ऐकत आहे असं तुमचं म्हणणं आहे का थेट? मग कोणाचं ऐकत आहे? त्याचंच ऐकत आहे ना. त्याला काही सुचना. आणि तो काय करायला लागलाय, या गोरगरिबांच्या आरक्षणाच त्याला देणं घेणं. पुन्हा त्याच विषयावर आणलं तुम्ही मला. धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचा विषय तो हाताळत नाही. धनगर बांधवांची संख्या दाखवायची सभेत, ओबीसी बांधवांची गोरगरिबाची संख्या दाखवायची सभेत, आणि इकडे सरकारकडून आरक्षण सोडून न घेता किशी सोडून घ्यायला लागला. त्याच्या गोरगरीब, धनगर बांधव, वंजारी बांधव, ओबीसी बांधवांना, 18 पगड जातीच्या आलुते बलुतेदार बांधवांना माझी विनंती, ह्यो तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात भडकवतोय.